सामन्याला सुरुवात करायची आहे. टायगर स्पोर्ट्स बिबीवाडा आणि गावदेवी शिल्लोतर या दोन संघादरम्यान आपण एक बिग फाईट बिग मॅच इथे पाहतोय. आपण बघितलं की भरपूर वेळा हे दोन संघ समोरासमोर येत असतात आणि आपण पाहतोय की भरपूर वेळा आपण जर बघितलं तर टायगर स्पोर्ट्स भिवाडा संघाने भरपूर वेळा बाजी मारलेली आहे. ते नक्कीच बदला घेण्याची संधी आहे, परतफेड करण्याची संधी आहे, ती म्हणजे शिलोत्तर या संघाकडे. आपल्याला या मॅच मध्ये सहकार्य लाभते ते म्हणजे जयेंद्र वाघे आणि संतोष वलवी यांचं. पहिला बॉल प्रवीण परेडसाठी. पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय, चेंडूला सरळ पाठवून दिलंय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. बाउंड्री पंच आणि बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. चला, मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण आहे मागच्या सामन्याचा सामनावीर? अनिकेत चौधरी. अनिकेत, या मॅच नंतर आपण मॅन ऑफ द मॅच करता देखील यायचा आहे. ऑन साईडला इथे आपण पाहतोय चेंडू खेळून काढलाय. आउटफिट खराब असल्या कारणे चेंडू थोडासा थांबतोय. एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय प्रवीण हा 8वा खेळाडू ठरतोय ज्याने षटकार ठोकून आपल्या इनिंगला सुरुवात केलेली आहे या स्पर्धेमध्ये. आणि या सीझनला देखील आपण पाहतोय की त्याने एक षटकार ठोकून सुरुवात केलाय. आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स भिवडा संघ न्यू जर्सी मध्ये. संतोष याचा हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. जयेंद्र वाघे यांच्या अंदाजामध्ये हा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. बघा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. कल्पेश कोठावले आहे त्या क्षेत्रामध्ये आणि आपण पाहतोय एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आपण पाहतोय बॅटर बॉल संपर्क नाहीये, चेंडू येतोय निर्धाव. पाहतो आपण स्टॅमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक रोहित सातवी चेंडूच्या खाली पोहोचला होता मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. आणि आपण पाहतोय 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. षडांपोल पॉवरफुल झालेला नाहीये. शतरक्षक आहे तिकडे, चांगला झेल. प्रवीण परेड याची खेळी संपुष्टात आलेली आहे. बिग विकेट डाऊन. पहिला गडी हा बाद होतोय.
प्रेम येतोय आणि प्रेम याचं स्वागत ललित याने षटकाराने केलेलं आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये रोहित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. या अगोदर आपण पाहतोय लोअर फुल टॉच पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच्यावरती आक्रमण केलं. एक सिंगल धाव आलेली. धावसंख्या 18. नवीन आलेला फलंदाज पाहतो आपण अजय तुंबडा, मिस्टर 360. यावलेच बघा मिस्टर 360 आलेला आहे आणि चेंडूला सरळ त्याने स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. थँक यू. बघा आणखीन एक फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने षटकार ठोकून आपल्या इनिंगला सुरुवात केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतोय अजय तुंबडा, मिस्टर 360 याचं देखील नाव आता नोंदवलं जात आहे. आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लेग एसटी सोडून जातोय. पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन ही धाव फलकावरती नोंदवली जाते. सर्कस मारण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद होतोय. प्ले डाऊन होतोय. बॅटची आतली कडा, इनसाइड एज. चेंडू सरळ यष्टांवरती जाऊन आदळलेला आहे. दुसरा गडी हा तंबूच्या आश्रयाला परतताना दिसतोय. फलंदाज बाद. महेंद्र येतोय, न्यू बॅटर. ऑन साईडला गॅप मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अक्षय तिकडे पोहोचतोय, मात्र चेंडू फील्ड करू शकला नाही. आणि आपण पाहतोय तिकडे थोडासा जमिनीवरती तो कोसळतोय देखील.
अक्षयने भरपूर एफर्ट्स लावले, मात्र चेंडू तो थांबवू शकला नव्हता. महेंद्र याने आपण पाहतोय चौकाराने सुरुवात केली आपल्या इनिंगला. यावेळेस आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. कृष्णा भोईर चेंडूच्या खाली येतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. आणखीन एक विकेट या ओव्हरमध्ये इथे डाऊन झालेली आहे. महेंद्र जाधव बॅक टू द डगआउट. यस, थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे 29. 29 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. हॅलो, बोल. यावेळेस बघा, शॉर्ट पुल अँड पॉवरफुल. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावन करता षटकार. तुमचीच मॅच चालू आहे. तुमची मॅच चालू आहे. फिल्डिंग आहे. 35 बनवलं शिल्लकवाले. अजून 4 बॉल बाकी आहेत. 35. हा. हो चालेल. हो चालेल. हे 35 झालेत ना. दोन चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. योगेश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल ललित भोवरसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क कदाचित झाला होता, हलकासा स्पर्श झाला होता, मात्र इथे आपण पाहतोय झेल सुटला गेलाय साईनाथ कडनं. आणि इथे आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू आलेला आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. यावेळेस अप्रतिम कामगिरी केलेली आहे. सुरेख झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला काय हरकत नाहीये. या अगोदर देखील एक चांगला झेल बॉल आपटलाय. बॉल आपटलाय. थँक्यू. आपण पाहूया पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. ऍक्शन करता 2 मिनिट थांबायचं आहे. हा पंचांनी घेतलेला ऍक्शन करता. आपण पाहूया. खूप चांगला झेल पकडलाय. फेर आहे, फेर आहे. यस, फेर आहे. फक्त असा सोडलाय. बघा, पंचांना वाटलं तिकडे बॉल आपटला म्हणून पंचांनी रिव्ह्यू घेतला होता.
लक्षात घ्या, पंचांना वाटलं की हा चेंडू त्याने आपटलेला आहे, असं पंचांना वाटलं म्हणून त्याने रिव्ह्यू घेतलाय. तुम्ही कुठल्या प्रकारे गैरसमज करून घेऊ नका. पंचांना मी सरळ बॅटने खूप चांगला फटका देखील लागेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. रोहित सातवी येते, मात्र रोहितकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता विशालच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार. एकोणचाळीस 39 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू शफल होऊन चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढा. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. प्रयत्न होतोय. फेकी ही खराब झालेली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. पाहूया तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज विशाल हा बाद होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 41 आणि 42 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 18 चेंडू आणि 42 धावा या जिंकण्यासाठी बनवावे लागतील. मान्यवर विनंती करतो विशाल देवडेकर यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी कृपया करून या VIP डायस वरती येऊन स्थानपन्न व्हायचंय.
नाण्याची एक बाजू पाहिली तर 42 धावांचं एक टार्गेट उभारलंय शिलोत्र संघाने. ते चेस करणे 2 सलामीचे फलंदाज पाहतो पण स्ट्राईक वरती असतील संतोष कोम आणि नॉस्ट्राईक एंडला योगेश आणि बॉलिंग एंडवरती प्रवीण यांना पाहतोय. पहिला चेंडू प्रवीण यांचा संतोष साठी फुलटॉस चेंडू फुल टॉल वसूल केलाय या बॉल वरती. चेंडू गेलाय सरळ 6 धावांसाठी षटकार. फुलटॉस चेंडू होता आणि सरळ त्याला पाठवून दिलाय मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पहिला चेंडू होता डगआउट म्हणून सेट होऊन आलाय संतोष. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर मोठे फटकं खेळणं सुद्धा गरजेचं आहे. पॉवरप्ले षटक आहे. पॉवरप्ले षटकामध्ये पहिला चेंडू षटकार आलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होत आहे. यावेळेस बॉलच्या डोक्यावरून खेळा तिकडे शतरंग आहे. लॉंग ऑफ वरून चांगलं शतरंग पाहतोय. एक धाव होती तिकडे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. यस पंचांचा रिव्ह्यू आहे का? यस पंचांचा रिव्ह्यू आहे भीमरसाठी. बॅट्समॅनने सुद्धा रिव्ह्यू घेतलाय भीमरसाठी. बघूया आता तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. यस तिसरा पंचांचा निर्णय आहे. हा नो चेंडू असेल. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज होता आणि पाहिलं तर नो बॉल आलाय. फ्रीचा चेंडू असेल आता. एक लायसन असेल आता मोठा फटका खेळण्याचं संतोषकडे. पुन्हा एकदा लोअर फुल्ड चेंडू. बॅटची लिडिंग एज झेल तिकडे घेतला होता परंतु फ्रीचा चेंडू असल्या कारणामुळे पाहिलं तर एक जीवनदान मिळाले आणि संतोष थोडासा नाराज सुद्धा आहे स्वतःवर. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे फुलटॉस चेंडू होता. हा षटकासाठी परिवर्तित करणं गरजेचं होतं परंतु मिस टाइम झाला होता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय प्रवीण यांना. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे. मिडविकेट रिझर्व्ह मध्ये शतरक्षक आहे. पाहिले तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 10 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पॉवरप्ले षटकाचे 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलाय. सुरुवात चांगली झालाय धावसंख्येचा पाठलाग करताना भीमवाडा संघाची. परंतु शेवट कसा होतोय बघूया. चला सुरुवात करा. जास्त वेळ खर्च करू नका. डावखुल्याचा फलंदाज आपण पाहतोय मिस्टर योगेश माळी यांना. स्ट्राईक वरती असेल. यावेळेस पाहिलं तर पंचांकडे लाऊड अपील केलं तर पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. यस रेफर केले जाते शिलोत्र संघाकडून वाईट साठी. पंचांचा वाईट आलाय. पाहूया आपण डिसिजन पेंडिंग आहे अजून सुद्धा. बघूया काय घडते काय बिघडते.
यस वाईट चेंडू असेल. पाहिलं तर लेग स्टिक सोडून गेला होता चेंडू. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. रिव्ह्यू गमावलाय तो शिलोतर संघाने. धावफलक जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा पाहतो तर आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क पंचांच्या इशारा पुन्हा एकदा वाईटचा येतो. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. सातत्याने अवांतर चेंडू हातावतोय गोलंदाज प्रवीण. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पुल केलाय आणि चेंडू सरळ पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. पंच बॉल द्यायचा आहे. थँक्यू आला मॅच बॉल आलाय. धावसंख्या पोचते 18 या आकड्यावर. 18 विदाउट लॉस. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रवीण यांचा. यावेळेस लॉक स्वीपचा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे बराच काळ. शतरक्षक घेतो चेंडू खाली आणि होत आहे चुकी. बॉलच्या खाली पोहोचलेला परंतु कन्वर्ट करणं गरजेचं होतं. बघूया पंचांकडे दाद मागितली होती. पंचांनी थर्ड अंपायर रेफर केलं जाते. यस रनआउट साठी रेफर केले पंचांनी. आता बघूया आपले कसं पंचांचा निर्णय आता सिरियस काय घडेल काय घडेल. काय रे काय करायचं असत ना. काय रे सचिदा धगधग. डिसिजन पेंडिंग आहे. धगधग यस नॉट आउट असेल कारण चेंडू किपरच्या हातामध्ये आला नव्हता. नॉट आउट आहे. या दोन धावा या दोन धावण्याशी धावफलक जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. आकडा म्हणजे शेवटचा चेंडू असेल या षटकातील.
या षटकाचा विचार केला तर भरपूर धावा खर्च केला गोलंदाज प्रवीण परेड यांनी. थोडंसं महागडं षटक आहे. 42 धावांचं एक टार्गेट सेट केलं होतं. एक मोठी धावसंख्या उभारली होती, परंतु सुरुवात चांगली केली विवाड संघाने. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालच्या टोला लागला, चेंडू जातो नॉट बाउंड्री लाईन जवळ. बघूया चेंडू आणि फिल्डरची होते कसरत सुरू, परंतु त्याच्यामध्ये पाहिलं तर फिल्डरनी बाजी मारलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. षटक संपते पहिलं आणि एका षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. इक्वेशन झालंय 12 चेंडू आणि 20 धावांचं. कुठे जाऊ नका, पुन्हा एकदा या मॅच मध्ये बरोबर. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया. एस डीजे कॉमन डीजे 36. काय गोरी तुला कुठं दिले 36 डीजे कमॉन. कमॉन डीजे 36 कमॉन डीजे. कमॉन डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होती. 12 चेंडू 20 धावांचं इक्वेशन आहे. सरासरी 10ची गाठावी लागेल जर सामना विजयी करायचा असेल बिबाटा संघाला. नवीन गोलंदाज किरण भुजड यांना पाहतोय आपण. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल. चला सामना चालू करायचा आहे. शिलोता संघ उशीर होतोय कारण धावसंख्या 22 झाले. 3 षटका सामना आहे. 20 पाहिजे. 12 चेंडू 20 धावा. पहिला चेंडू या षटकातील हाफ ट्रॅकर बॉल होता. फटका तर फसलाय, परंतु पाहतो मिड विकेट रिझर्व शतरक्षक आहे तिकडे. एक धाव झाली, गच्चा असा थ्रो, परंतु बॅकअप चांगलं होतं. याच कारणाचं पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावा. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. चला न्यूस्टर वसई संघाचा कर्णधार अक्षय, तुम्ही सुद्धा यायचं आहे आणि टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे. अक्षय गोंड यावेळेस हाफ ट्रॅकर होता, कट केलाय. चेंडू जातोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. यस थँक्यू डीजे. बघा 1 बाउन्स सुद्धा दिलेला आहे. पंचांनी ताकीद दिली आहे गोलंदाजाला, कारण बाउन्सरचा वापर केला तो गोलंदाज किरण यांनी. यावेळेस पुन्हा एकदा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या खालच्या टोला लागलाय. चेंडू जातो नॉट बाउंड्री लाईन जवळ. तिकडे शतरक्षक आहेत तैनात. 1 धाव झाली. दुसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न, परंतु थांबवलाय. यावेळेस पाहिलं तर थांबवलाय, पण तो बॅटला लागला होता बॉल. यस. या 2 धावा, या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. अजून सुद्धा पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू मागे. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं संतोष पाहिलं तर निराश आहे स्वतःवर सुद्धा. 1 धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही होत. एकच धाव. या एका धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 31 विदाउट लॉस. या षटकातील विचार केला तर एक मोठा फटका आला, परंतु थोडंसं बांधून ठेवण्याचं काम केलंय या षटकामध्ये. मोठे फटके कमी येऊन दिलेत या षटकामध्ये. चला न्यूस्टर वसई संघाचे कर्णधार सुद्धा आले आहेत, अक्षय गोंड. यातून जो संघ विजय होईल तो 2 हात करेल न्यूस्टर वसई संघाशी. सकाळ सत्रामध्ये पाहिलं तर पीर बाबा स्पोर्ट्स पापडी या संघाने मजल मारली होती आणि आजच्या दिवसातून सुपर 3 मध्ये पोहोचला होता. दुसरा संघ ठरलाय तो 2 मॅच सलग विजय होऊन. ती टीम होती बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन. यातून एक संघ जो विजय होईल तो 2 हात करेल आणि त्यातून एक संघ अजून एक
पुढे चालू यावेळेस लो फुलटो चेंडू फटका चांगला आहे परंतु तिकडे षटरक्षक आहे त्याच्याकडून होते चुकी आणि झेल सुटतोय. जर हा झेल घेतला असता तर कुठेतरी थोडंसं कमबॅक आलं असतं. शिलोतर संघाच्या थोड्याशा आशा पल्लवित झाल्या असत्या परंतु झेल सोडलाय आणि तिकडे सिंगल धाव आली. या सिंगलच्या मध्ये त्याला धावफलक जाऊन पोहोचते ते 32 या आकड्यावर 32. लास्ट बॉल हाफ ट्रॅगर बॉल पुलचा फटका चेंडू गॅप मध्ये आहे एका टप्प्याने जातो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय या शेवटच्या चेंडूवर चौकार. या 4 धावांची धावफलक जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. आता फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 धावा. अजून सुद्धा पाहिलं तर 2 किंवा 3 चेंडू निर्धाव आले तर कमबॅक होऊ शकतो शिलोतर संघाचा. बघूया झरतरला थाराने स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. 6 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. आता गोलंदाजाला सिद्ध करावं लागेल स्वतःला कागदोपत्री किती स्ट्रॉंग असते स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. यावेळेस पहिले तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहतो आपण ललित यांना. ललित बहुत आक्रमक बॉलर आहे आक्रमक आहे भयानक. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता असेल. चला जास्त वेळ खर्च करू नका. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. योगेश स्ट्राईक वरती यावेळेस आडव्या बॅटचा वापर शतरंज काय तिकडे ताईना थोडंसं डेंजर चोन मोद होता फलंदाज योगेश परंतु पाहिलं तर घचाळाचा थ्रो होता त्याच कारणाचं पाहिलं तर तिकडे सिंगल होती तिकडे 2 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतायत. या 2 धावा या 2 धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. चार धावांची आवश्यकता 5 चेंडू 4 धावा यावेळेस फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल स्वॅगनी संपवलंय ही मॅच आणि सामना विजय झालाय टायगर स्पोर्ट्स बिवाड संघ. हडलक 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 आई गावदेवी शिलोतर संघ. चला टॉस साठी सुद्धा यायचं आहे कृष्णा. आता आपण एक बिग फाईट बिग लढत पाहतील. एका बाजूला टायगर स्पोर्ट्स बिवाड संघ असेल तर दुसऱ्या बाजूला न्यू स्टार वसई. टॉस होतोय